सो गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजले 3:30 आणि आम्ही काल द्वारकामधून 4 वाजता ट्रेनमध्ये बसलेलो आणि आता आम्ही पोचले बोताडला. आम्ही चाललो आहे सारंगपूरला, कष्टभजन हनुमान मंदिर इकडे. तर आता आम्ही बोताड स्टेशनच्या बाहेर पडतो आणि जातो रिक्षा पकडून डायरेक्ट ट्रस्टीच्या रूमला. तर तुम्हाला मी सांगतो कशा रूम बुक करायच्या, कसं काय करायचं, चार्जेस किती आहेत, रिक्षाचा कॉस्ट काय आणि बाकी सगळी माहिती देतो तुम्हाला. तर आम्हाला बोताड जंक्शन स्टेशनवरनं इकडे हनुमान मंदिरमध्ये सारंगपूरच्या येण्यासाठी 150 रुपये प्रायव्हेट रिक्षाने घेतले. तुम्हाला जर शेअर रिक्षाने येत असेल तर 30 रुपयामध्ये होतं. तर आता हे आहे समोर व्हाईट हाऊस, इकडे मंदिर आहे, तो समोर दिसतोय लाईट तुम्हाला, तिकडे ते मंदिर आहे आणि तो तिकडे छोटा व्हाईट डोम दिसतोय, तिकडे जेवणाची सोय आहे. तर आम्ही आता चाललो आहे रेसिडेन्शियलमध्ये, तिकडे बघूया बुकिंग वगैरे कशी होते. बुकिंग वगैरे करून मी तुम्हाला डायरेक्ट रूममध्ये भेटतो, तुम्हाला सगळं तिकडे सांगतो. तोपर्यंत बाय. सो आम्हाला त्या रूम मिळाले, आम्ही फायनली चेक इन केलं आहे. आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की आम्हाला म्हणजे सॅटर्डेला सकाळी 10ला निघायचं समथिंग. एक मिनिट मी लाईट लावतो. तर सकाळी आम्हाला 10ला निघायचं आहे. सॉरी सॅटर्डेला संध्याकाळी 10पर्यंत निघू आम्ही. तर तो बोलतो की सकाळी 10चा चेक इन टाईम आहे, तुम्ही सकाळी 10ला करा. तर सॅटर्डे सकाळी 10पर्यंत. आज फ्रायडे आहे, फ्रायडे टू आज फ्रायडे आहे ना. तर तो म्हटला की सकाळी 10ला चेक इन चेकआउट टाईम असतो. तर आमचे असे 3 दिवस जाणार होते कारण की आम्ही इकडे सकाळी 4च्या दरम्यान आलो. तर आम्ही त्याला रिक्वेस्ट केली, तर त्यांनी पण काहीतरी सिस्टममध्ये बघून असं केलं की तो बोलला तुम्ही सॅटर्डे संध्याकाळी 7:30ला निघा. तर तसे आम्ही 10ला निघणार होतो. मग आम्ही म्हटलं ठीक आहे 7:30ला चेकआउट करू, डोरमॅट्री तिकडे बॅग ठेवू, फ्रीमध्ये लॉकर अवेलेबल आहेत आणि मंदिरासमोर येऊन बसू शांत गार्डनमध्ये आणि 9ला वगैरे इकडून निघू जेवण वगैरे. तर तुम्हाला मी रूम टूर देतो. हा इथून दर्जातून एंटर केले की तुम्हाला 4 बेड मिळत आहेत. हे असे बेड आहेत, इथे बॅग ठेवायला कंपार्टमेंट आहेत. लॅविश रूम आहे, नवीनच बांधकाम चालू आहे. हा वॉशरूम आहे आणि ही गॅलरी आहे. ही अशी गॅलरी आहे. सो सकाळच्या वाजलेत 5 आता. तर आम्ही चेक इन केलं आहे आणि आता 2 वाजता उठलो ट्रेनमधून उतरण्यासाठी. तर आता म्हटलं झोपतो, आपल्याकडे 2 दिवस आहेत सारंगपूरमध्ये. तर आता झोपतो, दुपारी उठून आंघोळ वगैरे करून मंदिरात जाऊ. सो गुड आफ्टरनून गाईज. तर दुपारचे वाजले 3:30 पावणे 4. तर आम्ही झोपलेलं सकाळी 5ला आम्ही रूममध्ये चेक इन केलं, मी तुम्हाला सांगितलं. तर सकाळी 5ला आम्ही रूममध्ये चेक इन केलं आणि झोपून गेलो. झोपलो नंतर 10ला समथिंग उठलो, नाश्ता वगैरे केला. नाश्ता करून आलो, थोडं रिलॅक्स केलं, रेस्ट केलं, ब्लॉग वगैरे एडिट केला. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला सोमनाथचा, तो मी इकडे येऊन एडिट केला आहे. तर तो तुम्हाला ब्लॉगची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो किंवा आय बटनच्या इथे मी तुम्हाला लिंक पाठवतो, ती बघा. आणि तर आता आम्ही चाललो आहे, आंघोळ वगैरे केले, फ्रेश वगैरे झालो आहे. तर आता जातो आहे दर्शनाला आणि थोडं आजूबाजूचे मंदिर वगैरे दर्शन घेतो. प्लस उद्या सकाळी परत पहाटे आम्ही आरतीला जाणार आहे. तर आता आजूबाजूचे मंदिर बघतो, प्लस सारंगपूर मंदिरामध्ये पण जाऊ, कष्टभजन हनुमान मंदिरमध्ये, आणि थोडे फोटोज काढूया आपण सारंगपूरवाला किंग ऑफ सारंगपूरच्या इकडे. तर भेटू, हे ट्यून. आणि प्लस आम्हाला इकडे रूमचं तुम्हाला मी टूर दिली आणि दिसली नसेल तर मी परत एकदा दाखवतो तुम्हाला. तर ही अशी आमची रूम आहे. आता ही अशी मेसी झाले, 4 बेड आहेत बाजूला आणि इकडे अशी एक गॅलरी दिलेली आहे. ही गॅलरी आहे आणि असा व्हाईट हाऊस आहे. तर ह्या रूमबद्दल मी तुम्हाला बाहेरून पण दाखवतो. एकदम लॅविश रूम आहेत, नवीनच झालं इकडे. आता 800 रुपये पर डे आहे आणि 1600 रुपये 2 दिवसाचे आहेत आणि 500 रुपये डिपॉझिट ठेवतात ते लोक. आणि जर तुम्हाला स्वस्तवाला रूम पाहिजे असतील तर 500 रुपयात दुसरी बिल्डिंग आहे, तिकडे फुल होत्या, तर आम्हाला इकडे पाठवलं. आता मी तुम्हाला खाली जाताना दाखवतो इकडचा कॉरिडॉर वगैरे कसा आहे, रूम्स वगैरे
लाईनअप कसा आहे आणि मी खालचं तुम्हाला बाहेरून पण दाखवतो, बाहेरून हा कसा दिसतो. तर ही 517 नंबर आमची रूम आहे आणि इकडे एक अशी गॅलरी आहे आणि हा असा पूर्ण कॉरिडॉर आहे, एवढा मोठा आहे. एका माळ्यावरती असतील 50-20 समथिंग रूम असतील, एवढं माहीत नाही. तर आम्ही आता जातो आहे खाली, लिफ्टनी खाली जातो आणि तुम्हाला मी खालचा रिसेप्शन एरिया दाखवतो, तो पण खूप मोठा आहे. तर ह्या इथे अशा रूम्स आहेत आणि इकडे अशी गॅलरी दिलेली आहे. इकडे काम अजून चालू आहे. हा असा खालचा व्ह्यू आहे आणि रिसेप्शनचा सुद्धा व्ह्यू तुम्हाला मी वरून दाखवतो लिफ्ट येईपर्यंत. आणि असा खाली रिसेप्शन एरिया आहे. तर मी तुम्हाला जे दाखवत होतं ते बाहेरून असं काही दिसतं, एवढं लांब लचक मागे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो एकदा परत. हे जे समोर दिसतोय ते आहे कष्टभंजन देव भोजनालय, ज्याच्या आपण खालून आलो. आणि हा मंदिराचा परिसर आहे. इकडे एक स्वामींचा मठ आहे आणि समोर दिसतंय ते कष्टभंजन देव हनुमान मंदिर. इकडे लाईन लागलेली आहे. तर आपण परिसरामध्ये आलो आहे, मंदिर परिसरामध्ये. चप्पल वगैरे काढू आपण आणि जाऊ दर्शनाला. दर्शन घेऊन येऊ, मग आपण जाऊ किंग ऑफ सारंगपूरच्या इकडे आणि इथंच आजूबाजूला फिरत राहू. स्वामीनारायण मंदिर आहे, तिकडे पण फिरू. हे समोरच मंदिर आहे. गाईज आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. जास्त गर्दी नसते, मोस्टली म्हणजे 5 मिनटात दर्शन झालं असेल. तिथे मागे मंदिर आहे, इथे असते. तर मी थोडं शॉर्ट घेतलं ते दाखवतो. इकडे कष्टभंजन हनुमान मंदिरच्या बाजूला एक मंदिर आहे, तिकडे आता जातो मी. तिकडचं दाखवतो. मला एकदम लाकडाचं कार्विंग वगैरे केलेलं आहे, कार्विंग केलेलं मंदिर आहे. तर तो बघा. ते आता हे मी तुम्हाला दाखवलं माझ्या मागे. ते असं आहे त्याची स्टोरी की जे स्वामीनारायण होते त्यांची ती ध्यानाची जागा होती. ते जेव्हा इकडे सारंगपूरला यायचे तेव्हा तिकडे ध्यानाला बसायचे. तिकडे त्यांची ध्यानाची जागा, बैलगाडी वगैरे ते पण ठेवलेलं होतं. आणि तिकडे सगळं लाकडावरती कार्विंग केलेलं आहे. तर एकदम सुंदर नक्षीकाम असं केलेलं आहे. आणि हे समोर दिसतंय ते आहे भोजनालय. इकडे फुकटमध्ये, मुफ्तमध्ये, म्हणजे नो कॉस्ट ॲट कॉस्ट, निःशुल्क भोजन उपलब्ध आहे तिकडे.
तर जसं द्वारकाला आम्ही तुळशी विवाहाच्या दिवशी होतो, जसं आम्हाला तिकडे आमचं भाग्य होतं की आमच्या नशिबात होतं देवाच्या ठिकाणी तुळशी विवाहायला जाणं, तसं आज शुद्ध शुक्ल पौर्णिमा, आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी आहे, बनारसला देवदिवाळी असते, त्या दिवशी आम्ही इथे सारंगपूरला आहे. तर आम्हाला ती महाआरती मिळाली आणि महाआरती जी तुम्ही आता बघितली त्यासाठी भाग्य लागतं, नशीब लागतं आणि ते आमचं नशीब लिहिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला मिळाली आरती ती. आणि हे सगळं आमच्या प्लॅनमध्ये काहीच नव्हतं की तुळशी विवाहाच्या दिवशी आम्ही द्वारकेमध्ये असणार आणि इकडे पौर्णिमेच्या दिवशी आम्ही इकडे सारंगपूरला असणार. तर आमच्या भाग्यात ते लिहिलेलं होतं आणि ते आम्हाला मिळालं. आणि असं समोर मंदिर. तर उद्या आहे 16 नोव्हेंबर आणि भावेशचा बड्डे. तर आमचा प्लॅनिंग होता की ह्याच्या बड्डेच्या दिवशी इकडे राहायचं. शनिवारी बड्डे आहे त्याचा आणि शनिवारी हनुमानाचा पण दिवस आहे. तर हनुमान दादाचा आशीर्वाद घेऊन आम्ही याच्या बड्डेची सुरुवात करणार आहे. आणि आता झाले संध्याकाळ, आजचा दिवस आम्ही थोडा आराम केला, संध्याकाळी बाहेर निघालो, फोटोज वगैरे काढले, ते तुम्ही इंस्टाग्रामवर बघितले असणार. तर आता इकडे समोरच कष्टभजन देव भोजनालय आहे समोर, तिथे आम्ही जेवू आणि या दिवसाची सांगता करू. तर असेच आमच्यासोबत राहा, जेणेकरून तुम्हाला काय आमच्यासोबत घडतं हे बघायला मिळेल. तोपर्यंत जय हनुमान दादा. तर गाईस, रात्रीचे वाजलेत 11:58 आणि आज रात्री 12 नंतर आहे भावेशचा बड्डे. भावेश झोपला आहे, आम्ही दोघाही बाथरूममध्ये, म्हणजे सरप्राईज द्यायला थांबलो आहे. तर एक नाही मिळाला आम्हाला, तर आम्ही एक किटकॅट कॅडबरी घेतली, ती तोडून आम्ही बड्डे सेलिब्रेट करू, कारण की पार्टी महत्त्वाची आहे. उद्या पार्टी मिळणार आहे आम्हाला, म्हणून बड्डे आहे भावाचा, जल्लोष आमच्या दोघांचा पार्टीसाठी यो. तर जाऊ आता थोड्या वेळात, 1 मिनिटामध्ये आय थिंक सुटला असेल. त्याला जाऊ बाहेर. अक्षय, तू जाऊन लाईट लाव. झोपलाय भावेश तिकडे आणि आता 12 वाजले की चालू वेळ लावला. बर्थडे जियो हजारों साल ये मेरी है, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. उठ, गाना बंद कर, तो कॉपीराइट येईल. अरे गाना बंद कर, कॉपीराइट येईल. सो गाईज, बर्थडे बॉय उठलाय. केक काप चल. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भावेश, हॅपी बर्थडे टू यू. खा थोडीशी कमी खा. अरे आजारी पडता. तो काय आमचा छोटासा सेलिब्रेशन झालाय. ये मला आवड खाऊ दो मला डास घालून लो. तो गुड नाईट. आता उद्या सकाळी पहाटे उठायचं आहे आणि सकाळी पहाटेची आपली संध्या आरती, मंगळा आरती, सॉरी, उद्या सकाळी पहाटेची आहे मंगळा आरती. तर 5:30ची मंगळा आरती असते. तर 4 वाजता उठणार आहे, रेडी वगैरे होणार आणि जाणार. आणि प्लस त्या आरतीसोबत थोडा वेळ तिकडे टाईम स्पेंड करणार. आणि 7ची शृंगार आरती असते, ती फक्त मंगळवार, शनिवार आणि पौर्णिमेला असते. तर उद्या शनिवारच आहे, तर म्हटलं तिकडे जाऊ संध्याकाळी, म्हणजे सकाळी 5:30ची पण आरती करू, मंगळा आरती, आणि 7ची शृंगार आरती पण. तर गुड नाईट, झोपा, शुभरात्री, सकाळी भेटू. सो गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजले 7 वाजून गेलेत. आम्ही सकाळच्या 5:30च्या आरतीसाठी पण नाही उठलो. डोळ्यावरती झोप होती, गोळी घेतलेली रात्री, त्यामुळे झोप आली. तर आता चाललो आम्ही शृंगार आरतीला, जी फक्त मंगळवार इकडे जी फक्त मंगळवार आणि शनिवारी होते. तर थोडं लेट झालं आहे, पण ठीक आहे, जाऊ आपण, बघू, जेवढं मिळेल तेवढं मी तुम्हाला दाखवतो आणि दर्शन घेऊन परत येऊ रूमवरती.
बाकीच्या मंदिराचं पण दर्शन घेऊ. बाजूला स्वामीनारायण मंदिर आहे तिकडे सुद्धा. आणि भावेश आहे तो गेला आहे पुढे, तर त्याला आम्ही लवकर पाठवलं. तर त्यांनी पण काही शूट केलं असेल ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आरतीच नाही मिळाली, तर दर्शन आज शनिवार खूप गर्दी आहे. तरी आपण दर्शन झालं. तो आता आमचं दर्शन झालं आहे कष्टभंजन देव हनुमान मंदिरमधून. आणि आता आम्ही चाललो आहे किंग ऑफ सारंगपूरकडे. माझ्या मागे दिसतोय भली मोठी पंचधातूने बनलेली हनुमानाची मूर्ती आहे, तिकडे जातो आहे. थोडे फोटोज वगैरे काढतो जे तुम्ही इंस्टाग्रामवर बघाल. आणि इथे मस्त आता सकाळ सनराईज झालं आहे आणि एकदम मस्त गरम थंडच्या जागी आता गरम गरम वाटायला लागलं आहे. तो आता आम्ही आलो आहे फोटोज काढून आणि आता चाललो आहे नाश्ता करायला. मस्त जिथे भजी वगैरे ते नाश्ता करतो आणि जातो स्वामीनारायण मंदिरामध्ये. तो आता आम्ही चाललो आहे स्वामीनारायण मंदिरमध्ये. हा एंट्रन्स आहे समोर दिसतोय तो. हे बघ ना, मी गुगल मॅपवर बघितलं हे सगळं दिसलं मला. इथे खूप सारे मंदिर आहेत. इथला 1 2 4 5 मंदिर आहेत, तर त्यांची नावं आम्हाला माहीत नाही. आम्ही जातो, दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो. दुपारचे वाजले 2. आज तारीख आहे 16 तारीख, दुसरा दिवस सारंगपूरमधला. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला. मी तुम्हाला जेवणाचा हॉल दाखवतो. हायटेक टेक्निकने शिकवलेलं जेवण आहे इकडे, म्हणजे विदाऊट आगीचा जेवण बनवलं जातं. जसं पंजाबला गोल्डन टेम्पलमध्ये जेवढा किचन आहे तेवढा मोठा किचन इकडे आहे असं बोललं जातं. आणि मी तुम्हाला किचनचा पण थोडा व्हिडिओ दाखवतो जर अलाउड केला तर, आणि तुम्हाला जेवणाचा हॉल दाखवतो. आणि तिकडून आम्ही जाणार आहे थोडी प्रसाद आणि सुविनियर खरेदी करायला. तर सोबत राहा, बघत राहा. तो काही आता जेवायला आलो आणि जेवणामध्ये आहे चपाती, भाजी, अजून एक बटाट्याची भाजी, राईस, आमटी आणि गोड शिरा. आज शनिवार असल्यामुळे तर घेतो खाऊन.
तो काही तुम्हाला मी आता हनुमान दाखवला ते त्या काकाने नारळ टाकला एक साईडला एक साईडून तुटून येतो तो आलाच नाही तो काका अजूनपर्यंत वाट बघते मी तो काही आता ट्रिप संपन्न होते जायची वेळ झाला गुड बाय बोलतोय रूमला आणि चेकआउटची प्रोसेस करून घेतो ॲडव्हान्स 500 रुपये दिले डिपॉझिट ते घेतो आणि ही बघून घ्या रूम बाय बाय टू दिस स्वीट रूम लॅविश रूम आणि असा हा बाहेरचा व्ह्यू चलो तोला 5 मिनटं बसा खाली जाऊ आपण तिकडे उभे राहू थँक्यू So guys, we got our 500 rupees of deposit. What we deposit on after yesterday that we have got, and this is the look of Kopalananda Swami. Bye bye to this sweet gesture, and have a nice day and have a nice traveling friendly. Bye bye. तर मी आता तुम्हाला हॉटेल दाखवतो बाहेरून नाईट व्ह्यू कसा आहे. हा लॅविश रूम मागे सो आता आम्ही हॉटेलवरून निघालो म्हणजे आमच्या रूमवरून तर इकडे जवळपास बोताडमध्ये एक दादानो गामडू म्हणून एक चांगला हॉटेल आहे म्हटलं आज तिकडे जाऊ जेवू आणि मग आपला पुढचा प्रवास करू तर आम्ही चाललो आहे तिकडे जेवायला नॅचरल ॲम्बियन्स बाहेर नको हवेत तिथे बसूया टेबलावर बसूया खॉटवर नको पनीर सब्जी देशी स्वीट मस्त ॲम्बियन्स आहे आवडलं ठीक ठाक आहे ठीक आहे पनीर अंगारा आणि रोटी घ्या आता तो वाईफ आमचं जेवण झालेलं आहे जेवण कसं होतं अक्षय आणि भावेश तर एवढं खूप काय खाल्लं आम्ही तरी चांगला बजेट फ्रेंडली हॉटेल आहे दादानू गामडू आजोबांचे गाव आणि आता आम्ही रिक्षातून चाललो आहे स्टेशनकडे जे काय असतं चांगलं अमिताभ बच्चन आवडला एवढं नको तो आता आम्ही आलो आहे बोताड स्टेशनला आमची ट्रेन आहे 10:15ची आणि आता 9 वाजलेत तर आम्ही 1 पाऊण तास वेटिंग लाईनमध्ये वेटिंग करणार आहे तर म्हटलं आता ट्रेनमध्ये जाऊन झोपायचं आहे तर आता मी ब्लॉग एंड करतो जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुजरात दौरा आज समाप्त होतो आपला हे लास्ट सारंगपूर होतं तर कशी वाटली ट्रिप आपली आज 1 वीक एन्जॉय केलं मस्त बजेट ट्रिप झाली आमची तर चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र